जलगांव जिले के बोदवल रेलवे स्टेशन के पास शुक्रवार सुबह बड़ा हादसा होते होते टल गया। एक अनधिकृत रेलवे क्रॉसिंग से गुजरते समय गेहूं से भरा ट्रक रेलवे फाटक तोड़ते हुए पटरियों पर पहुंच गया। इसी बीच तेज रफ्तार से आ रही अंबा एक्सप्रेस मुंबई अमरावती ने ट्रक को टक्कर मार दी। इस भीषण टक्कर में ट्रक के 2 टुकड़े हो गए और उसका आगे का हिस्सा रेलवे इंजन से चिपक गया। हालांकि इस घटना में कोई हताहत नहीं हुआ, लेकिन रेलवे को बड़ा नुकसान झेलना पड़ा। इस हादसे के बाद मध्य रेलवे के मुंबई कोलकाता मार्ग पर ओवरहेड इलेक्ट्रिक वायर क्षतिग्रस्त हो गया, जिससे इस रूट पर रेल यातायात बाधित हो गया। रेलवे प्रशासन के अनुसार घटना सुबह 4:30 हुई थी। फिलहाल इस रूट पर मरम्मत का काम तेजी से किया जा रहा है। हे बघा, होळी सण हा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या देशामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आनंदोत्सव साजरे केले जातात। खेडेगावामध्ये फार वेगळा उत्सव असतो। आज सकाळी सुद्धा बंजारा तांडाच्या आमच्या बंजारा महिला आल्या होत्या आणि आज बघताय की कच्चे बच्च्यांसहित आम्ही ही होळी या ठिकाणी साजरी करतोय। ही रंगाची होळी आहे, प्रेमाची होळी आहे आणि त्याच्यामध्ये किती आपल्या एकमेकाशी दुश्मनी असली किंवा वैर असलं तरी या दिवशी विसरून जाऊन सगळेजण त्या कलरमध्ये तल्लीन होतात आणि प्रेमाची या प्रकारचं हे प्रतीक आहे। भाऊ, वैर आणि दुश्मन विसरून आज तुम्ही तुमच्या विरोधकांना काय शुभेच्छा देसाल होळी निमित्त? लाख करो कोशिश में मुझे मिटाने की, मेरा नाम ना मिटा पाओगे। लाख कोशिश करो मेरा नाम मिटाने की, तुम मेरा नाम ना मिटा पाओगे, क्योंकि मेरे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर लगते हैं। मी आताच त्या प्रवाशांशी बोललो आहे, प्रशासनाशी बोललो आहे, कलेक्टरांशी बोललो आहे। त्यामुळे जरी अपघात झालेला असला तरी देवाची कृपा आहे की त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही। 4 वाजता सकाळी अमरावती एक्सप्रेसला हा अपघात झाला होता, त्यामुळे सगळे सुखरूप आहे आणि आता ट्रॅफिक पण क्लिअर झालेली आहे। नाही, हे बच्चे माझ्या गावातले आहे आणि मतदारसंघामध्ये जेवढे वयस्कर लोक माझ्यावर प्रेम करतात, तरुण प्रेम करतात, महिला प्रेम करतात, तेवढे ही कच्चे बच्चे कंपनी माझ्यावर प्रेम करत असते। हेच माझं भांडवल आहे। या कच्च्या बच्च्यांचे वोटिंग जर असतं तर तुम्हाला काय? सगळ्यांचं जर मतदान असतं तर कदाचित मी 60,000 मतांनी निवडून आलो होतो, तर 1,000-20,000 मतांनी आलो असतो। भाऊ, पनीर जे आहे आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट पनीर हे बाजारात येत असल्याचा विषय विधानसभेमध्ये यांनी भाजपच्या आमदारांनी मांडला होता। आपण कसं बघताय याकडे? नाही, हे फार घातक आहे, विषारी प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये जीवितहानी होण्याचा फार मोठा प्रयत्न आहे। मला तरी वाटतं की याच्यामध्ये मोठा कायदा दुरुस्ती झाली पाहिजे आणि असे जे भेसळयुक्त विकणारे लोक आहेत त्यांना एक कायद्याचा धाक असला पाहिजे, जेणेकरून ज्याच्यामध्ये लहान मुलं, म्हातारी माणसं सगळ्यांना पनीरची फार अत्यावश्यक गरज असते आणि दुधापासून होणारा हा पदार्थ आहे। त्यामुळे त्याच्यावर भेसळयुक्त जो प्रकार चालला आहे त्याच्यावर आळा घालण्याकरता कडक कायदा केला पाहिजे।